हे शुभ कार्याची सुरुवात हिंदू संस्कृतीमध्ये नक्कीच श्री गणरायाच्या पूजनाने केली जाते आणि ती परंपरा या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. वेलेगावच्या प्रथम नागरिक विद्यमान सरपंच ताराबाई मुकादम मॅडम यांच्या शुभ हस्ते नक्कीच श्री गणरायाच्या प्रतिमेचं पूजन केलं जाते. ते आपण पाहू शकता. त्यानंतर द्वारकानाथ पाटील साहेब देखील पूजन करत आहेत श्री गणरायाच्या प्रतिमेचं. नक्कीच त्यांच्या वतीने देखील हे पूजन केलं जात आहे. आणि त्यानंतर रमाकांत माली साहेब भाटालेगावचे उद्योगपती विद्यमान उपसरपंच आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते देखील हे विद्यमान सरपंच आहेत, माफ करा, त्यांच्या शुभ हस्ते देखील हे पूजन केलं जात आहे. आणि उद्योगपती भरोडे विष्णू शेट माजी माजी सरपंच आणि लिजंड क्रिकेटर नक्कीच आपण पाहतोय त्यांच्या शुभ हस्ते देखील गणरायाच्या प्रतिमेचं पूजन केलं जात आहे. कपिल माइली साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यानंतर भाविजी तले विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तर श्रीफल देखील वाढवलं जाईल. माजी सरपंच द्वारकानाथ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नक्कीच हे श्रीफल वाढवलं जात आहे. आणि दोन्ही संघांना विनंती असेल की आपण खेळपट्टीच्या दुतर्फी रांगेमध्ये उभं राहायचं आहे. उद्घाटन सामना खेळणाऱ्या दोन्ही संघांना विनंती असेल की आपल्या संघाने घेऊन आपण खेळपट्टीकडे रवाना व्हायचं आहे. गणपती बाप्पा मोरया, गावदेवी माती की जय. आणि यानंतर आपण खेळपट्टीकडे रवाना होणार आहोत. सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण खेळपट्टीकडे त्यानंतर आपण गावदेवी क्रीडांगण वेळे नक्कीच आपण पाहतोय सौजन्य गावदेवी क्रिकेट क्लब आपण पाहतो आणि तिथे देखील पूजन आपण करणार आहोत. गावदेवी क्रीडांगण वेळे नक्कीच आणि या मैदानातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण ट्रिपल एचच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. इथे देखील आपण पूजन करत आहोत आणि यानंतर आपण खेळपट्टीकडे वळणार आहोत. विलेगावच्या प्रथम नागरिक विद्यमान सरपंच ताराबाई मुकादम मॅडम यांच्या शुभ हस्ते हे पूजन केलं जात आहे. तर दोन्ही संघाने विनंती असेल की आपण खेळपट्टीकडे रवाना व्हायचं आहे आणि या दोन्ही संघाने दुतर्फी रांगेमध्ये उभं राहायचं आहे. जेएम युवा अलिमगर आणि श्री गणेश भरोडे हा उद्घाटन सामना या मधील आपल्याला पाहायला मिळेल.
तर श्रीफल देखील वाटले जाते. विद्यमान सरपंच प्रथम नागरिक ताराबाई मुकादम मॅडम यांच्या शुभ हस्ते हे श्रीफल वाढवलं जात आहे. गणपती बाप्पा मोरया, गावदेवी माते की जय. त्यानंतर आपण खेळपट्टीकडे रवाना होणार आहोत. सर्व मान्यवर विनंती असेल की आपण खेळपट्टीकडे खेळपट्टीवर ज्या इष्ट आहेत त्या इष्टांचं पूजन करणार आहोत. आणि दोन्ही संघ नायकांना विनंती असेल की आपण आपल्या खेळाडूंना घेऊन खेळपट्टीच्या दुतर्फी रांगेमध्ये उभं राहायचं आहे. खेळपट्टीवर ज्या इष्ट आहेत त्या इष्टांचं पूजन देखील आमच्या मान्यवरांच्या शोभा हस्ते केलं जाईल. तर उद्घाटन सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. उद्घाटन सामना आपल्याला पाहायला मिळेल अलिमगड विपक्ष भरोड या दोन संघामध्ये. आणि या सामन्याने खऱ्या अर्थाने या आजच्या दिवसाला आजच्या शेड्यूलला या स्पर्धेला सुरुवात होईल. इष्टेंचं पूजन केलं जात आहे. या वेलेगावच्या प्रथम नागरिक विद्यमान सरपंच ताराबाई मुकदम मॅडम यांच्या शुभ हस्ते इष्टांचं पूजन आपण खेळपट्टीवर करत आहोत. त्यांच्यासमोर इतर मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि या मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न केला जात आहे. वेलेगावच्या प्रथम नागरिक विद्यमान सरपंच ताराबाई मुकादम यांच्या शुभ हस्ते हे पूजन आपण इष्टांचं करत आहोत. वेलेगावच्या विद्यमान सरपंच या उद्घाटन प्रसंगी आपण पाहतोय त्यांच्या शुभ हस्ते इष्टांचं पूजन केलं जात आहे. आमचे प्रमुख मान्यवर आपण बघतोय या मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न केला जात आहे. आजपासून काबरोबा चषक 20-25 आयोजन आपण पाहतोय. आजपासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे. हा स्पर्धेचा पहिला दिवस आणि उद्घाटन प्रसंगी लाभलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर आपण पाहतोय या प्रथम नागरिक विद्यमान सरपंच ताराबाई मुकादम यांच्या शुभ हस्ते इष्टेंचं हे पूजन केलं जात आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते श्रीफल देखील वाढवलं जाईल. हे आपण पाहू शकता त्यांच्या शुभ हस्ते श्रीफल देखील वाढवलं जात आहे. गणपती बाप्पा मोरया, गावदेवी माते की जय. इतर मान्यवर देखील नक्कीच त्यांच्या शुभ हस्ते देखील श्रीफल वाढवलं जात आहे. हे आपण पाहू शकता. आमच्या मान्यवरांच्या शुभ उपस्थित नक्कीच उद्घाटन सोहळा संपन्न केला जात आहे.
कपिलजी माली या भाटाले गावचे नक्कीच त्यांच्या शुभ हस्ते देखील श्रीफल वाढवलं जात आहे. मच्छिंद्र पाटील साहेबांना विनंती असेल की आपण देखील पुढे या. आपल्या शुभ हस्ते देखील श्रीफल आपण वाढवणार आहोत. दोन्ही सगळ्या संघटक आपण पुढे या कारण टॉस देखील केला जाईल. सर्वप्रथम तुमच्या हस्ते देखील श्रीफल वाढवलं जाणार आहे. आलिमगड संघाचा संघनायक आपण पुढे या. तसेच भरोडी संघ संघनायक आपण देखील पुढे या. आपल्या शुभ हस्ते देखील श्रीफल वाढवलं जाणार आहे. नारायणजी पाटील यांना विनंती असेल की आपण देखील या फुटबॉलचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. आपणास देखील विनंती असेल की आपण देखील आपले उपस्थित दाखवायचे आहे. तर सर्वप्रथम आपण श्री गणेश भरोडी संघाचे संघनायक हिटमॅन ऑफ भरोडी अजय पाटील यांच्या शुभ हस्ते श्रीफल वाढव आणि त्यानंतर अलिमगड संघनायकाला देखील विनंती असेल की आपण देखील पुढे या. आपल्या शुभ हस्ते देखील श्रीफल आपण वाढवणार आहोत. त्यानंतर आपण टॉस कडे वळणार आहोत. टॉस केला जाईल. तर टॉस केला जाते. आमच्या विद्यमान सरपंच प्रथम नागरिक वेळेबाई यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जात आहे. आलिमगड संघनायकाचा कॉल छापा मात्र आलेला आहे काटा. तर भरोडी संघाच्या संघनायकाने टॉस जिंकलेला आहे. अजय टॉस आपण जिंकले आहे. पहिला सामना आहे, उद्घाटन सामना आहे. काय निर्णय असेल? शतरक्षण स्वीकारले. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. जास्त वेळ घेणार नाही. आलिमगड संघनायक आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. तर टॉस केला गेला. टॉस जिंकला श्री गणेश भरोडी संघाचा संघनायक अजय पाटील यांनी प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी घेऊन जातो या सरळ मैदानातून आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आणि सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण देखील व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आज समालोचक कक्षामध्ये पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत आणि थोड्याच वेळात व्हॉइस ऑफ मुरबाड सुनील शेळके सर देखील